धार्मिक कराडचे कारनामे समोर आल्यानंतर आता सतीश भोसले अर्थात खोक्याबाईची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। गुंडगिरी मारहाणीच्या घटना समोर आल्यानंतर खोक्याच्या शिकारीची चर्चा रंगली। वन विभागाने खोक्याच्या घरी छापा मारला। छापा मारणारे अधिकारी देखील हादरले। आता खोक्याच्या अडचणीत चांगलीच वाढ होणार आहे। सतीश भोसले याच्या घरामध्ये शिकार करण्यासाठीचे साहित्य असल्याची माहिती गोपनीय सूत्रांनी वन विभागाला दिली होती। त्यानंतर वन विभागाच्या 40 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शनिवारी सकाळी खोक्याच्या घरी छापा मारला। त्यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना शिकारीसाठी लागणारे साहित्य, शस्त्र सापडले। खोक्याच्या घरातून सर्व साहित्य जप्त करण्यात आले। या प्रकरणी त्याच्या विरुद्ध वन विभागाच्या वतीने गुन्हा देखील दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे। खोक्याच्या घरी छापा मारल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना धक्का बसला। या खोक्याच्या घरात दोरीवर वाळत असलेले मांस आढळले। त्याशिवाय 3 वाघुरे, पक्षी पकडण्याचे 2 पिंजरे, 1 सत्तूर, 1 कत्ती, 1 जर्मनचा डब्बा, 2 फासे पिंजरे, 2 पाकिटे असे साहित्य आढळले। जप्त केलेला मांस छत्रपती संभाजीनगर येथील फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलाय। त्याचा अहवाल आल्यानंतर नेमकं कोणतं मांस आहे याचा उलगडा होणार आहे। त्यानंतर खोक्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे। खोक्याने जवळपास 200 हरणांची शिकार केली असल्याचं सांगण्यात येत आहे। आतापर्यंत 200हून अधिक हरणांची शिकार केली असून वाघूर जाळे लावून मोर पकडून मारले असल्याची देखील चर्चा आहे। शिकारीच्या जाळ्यावरून खोक्याने दिलीप ढाकणे व त्याचा मुलगा महेश ढाकणे यांना बेदम मारहाण केली होती। या अमानुष मारहाणीत दिलीप ढाकणे यांचे 8 दात तुटले आणि जबडा फ्रॅक्चर झाला। त्यांच्या मुलाच्या पायाला गंभीर दुखापत झाली। दिलीप ढाकणे यांच्या शेतात खोक्याने हरणाच्या शिकारीसाठी जाळे लावले होते। त्यावरून चिडलेल्या खोक्याने त्यांना बेदम मारहाण केली। आता खोक्याला कुणाचा वरदहस्त होता, पोलीस तपासात काही धागेदोरे जुळतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मराठी मंडळी YouTube चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।